राहुल गांधींच्या कार्यक्रमाबद्दल मुंबई भाजपचा मोठा आरोप आहे। गर्दी जमवण्याकरता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरना 25,000ची ऑफर दिली जाते असा आरोप आहे। व्हिडिओ ट्विट करत मुंबई भाजपनं काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे। बिलं घेऊनही अनेक ठिकाणी जलजीवनची कामं अर्धवटच आहेत। कामं अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा, जलशक्ती मंत्री CR पाटील यांचे निर्देश आहेत। त्या बाबतीमध्ये CR पाटील नावाचे मंत्री आहेत, त्यांची माझी भेट झाली। त्यांनी माझ्या समोरच 438 कोटी रुपये राज्य सरकारला द्यायचे होते, ते त्यावेळेला त्यांनी रिलीज केले। 12 ऑगस्टला महाराष्ट्र सदनला त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभा सदस्य खासदारांना 48 अधिक राज्यसभेचे जे खासदार आहेत सर्व पक्षीय त्यांना त्यांनी निमंत्रित केलं होतं। त्यावेळेला सगळ्या खासदारांच्या समोर चर्चा झाली। त्यामध्ये प्रामुख्याने असं लक्षात आलं की बऱ्यापैकी ऍडव्हान्स हा अगोदर दिला गेला आणि ऍडव्हान्स दिलेल्या रकमेइतपत काम ठेकेदारांनी केलं नाही, तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे असं मंत्री महोदयांनी सांगितलं। कोल्हापूर शहरवासियांकरता महत्त्वाची बातमी आहे, कारण महानगरपालिकेच्या 81 वॉर्डामध्ये लवकरच पथदिवे आता लागतील। DY पाटील ग्रुपच्या वतीनं 1550 LED दिवे हे लावले जाणार आहेत, ज्याचा फायदा अर्थातच कोल्हापूरवासियांना होईल। या राज्यातल्या महापालिकेचे दिवे सुद्धा राज्य शासन खरेदी करून देणार आहे। म्हणजे अंधार पडला तर आम्ही मुंबईकडे बघायचं की उजेड कधी पडणार आहे, अशी अवस्था राज्यातल्या महापालिकांची। आणि म्हणून एक निर्णय महाराष्ट्र शासनाचा होईपर्यंत आम्ही आमच्या वतीनं काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या जवळजवळ 1550 दिवे आम्ही वेगवेगळ्या वॅटचे 81 म्हणजे 21 प्रभाग आहेत, त्या सगळ्यामध्ये आम्ही देण्याचं नियोजन केलं। सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। साखरेच्या पोत्यांवरच उंदरांचा वावर आहे। चिखलीतील शासकीय गोदामात धान्याची दुर्दशा आहे। बातमी नागपूरची आहे। मलाबामध्ये नागपूरमध्ये वंदे मातरमची 2च कडवी गायली गेली आहेत। 6 कडव्यांपैकी केवळ 2च कडवी गायली गेली। भाजप शासित नागपूर महानगरपालिकेतला हा सगळा प्रकार आहे। यामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीतच मिळतंय। काल सभागृहामध्ये जेव्हा वंदे मातरम गीत सुरू झालं तेव्हा सावधानमध्ये असताना आम्हाला ते गीत रोखता आलं नाही, कारण का गीत चालू असताना आपण काही हलचाल करू शकत नाही। म्हणून ते गीत काल पूर्ण करण्यात आलं आणि नंतर जेव्हा लक्षात आलं तेव्हा महापौराला सांगितलं गेलं की हे चुकीचं आहे आणि केंद्राकडून दखल घेतली आहे। आणि आज महानगरपालिकेच्या आयुक्तांना माननीय आपल्या महापौर यांनी कालसुद्धा पत्र दिलं की वंदे मातरम जे गीत होतं, जे केंद्राने शासन केलं आहे, हे गीत लागू करावं आणि हे त्याच्यानंतर कोणी दुसऱ्याने हे पुराणं गीत लावलं त्यावर का कारवाई करण्यात येऊ नये असं महापौरांनी आदेश दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।